5 एकराचा शेतकरी आहे, त्याच्याकडे फवारणीसाठी फवारणी यंत्र नाही का? 1 एकरचं जरी क्षेत्र असेल तरी ट्रॅक्टर ब्लोअर हा असतो त्यावेळेस. जर फवारणी करायची झाली एखादीची, किमान त्याच्याकडे एक पिस्टन पंप, एक चांगली नोझल, गन, त्याचा पाईप आहे की नाही? असतो. मग ह्या सगळ्या गोष्टीला जर ही गोष्ट मॅन्डेटरीच आहे, जर त्याचा प्रॉपर रिझल्ट घ्यायचा असेल तर फर्टिगेशन सिस्टमला दुय्यम मत देणं कसं चालेल? आज जर फवारणी जर तुमची योग्य पद्धतीने होत नसेल तर त्याला माहिती आहे, तो कन्व्हिन्स आहे की मला रिझल्ट येणार तिकडे नाही. कन्व्हिन्स आहे पण खतामध्ये कन्व्हिन्स नाहीये. मग इकडे काय आहे, इकडे तुमची जमीन सगळं सांभाळून घेते ना, तुमच्या चुका सगळ्या पोटात होते, पण एक दिवशी त्या सगळ्या गोष्टी येतात डोळ्यासमोर दिसणार. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला गृहीत धरून करावं लागेल. आज जर द्राक्षासारखं एखादं पीक घेतो म्हटलं तर मला अँगलची थिकनेस किती असावी, हाईट किती असावी, तारीच्यावर जीआय कोटिंग किती असावं, सगळं काही सगळं कन्व्हिन्स आहे. मग तुम्ही ह्या गोष्टीला का? कारण की तुम्हाला ते दिसतं की बाबा तार झिजते, अँगल गंजतो, बरोबर, म्हणून तुम्ही कन्व्हिन्स. खाली काय होतं हे अजून तुम्ही बघितलेलंच नाही. म्हणून बाबा ते कसंही सोडलं तरी जमतं, खूप भारी सांगितलं तुम्ही. पण ते जमत नाहीये ऍक्च्युली. हा तुमचा समज आहे, ते जमतंय. मिनिमम किती एकराचं शेतकऱ्यांना सगळ्यांनीच करायला पाहिजे फर्टिगेशन प्रणाली? तसं जर फर्टिगेशन प्रणाली ही प्रत्येकाची गरज आहे.